ढाट्या गेला कुठे? आता मला माहित करायचं आहे. थांब. हा हॅलो तुषार. हॅलो. अबे तुषार तुला ढाट्या दिसला का बे? नाही रे, सकाळपासून दिसला नाही. रोज पांटिल्यावर राहते पण आज दिसला नाही. तू ये माझ्या घराकडे, आपण त्याला शोधायला जाऊ. थांब मी येतो तुझ्या घराकडे, आपण त्याला शोधू. अबे बरं ये, तू लवकर ये. राहुल. चल ना. अबे चल चल चल, मी थोडंसं आंघोळ करतो, मग जाऊन आपण पुढे. बरं मी आंघोळ करून येतो मग जा. कुठे बे? दिसतच नाही आलं बे. एक काम कर, तू इकडे जाऊन पाय, मी इकडे जाऊन पाहतो. ढाडावाला पोरगा दिसला का जी? हो हो, तिकडे गेलाय त्याला सकाळपासून दांद्रत कोटी गेला ना कोटी नाही दिसला का बे तुला? नाही दिसला. कोटी गेला ना कोटी नाही. साला परेशान झाला माणूस दांद्रू. गाडी चल जाऊन चल गाडी जवळ. हा साला मोवाची तर नाही पेलाय ना. वाटत आहे मला. ये हा तर पिल्लू होत. मोवाची म्हणलास तू. बापरे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 पेला ना 2 खिशात. बदल का वाचला क्या? क्या पाणी मारवलं थोडंसं, पाणी मार बरं. कोणाचा फोन? हॅलो बोल का? हा आकाश दाडे भाऊजी मिळाले का? भेटला तो भट्टीवर आहे, कोळसा भट्टीवर. कोणती कोळसा भट्टी? अरे चांदाडा रोडचा कोळसा भट्टी नाही का? 25 आहे ती. असं का? बरं चांगले आहे ना भाऊजीला? हा ठीक आहे मी पाहतो, तू टेन्शन नको. ठीक आहे. बायकोचा फोन हो. गेला भाऊजी म्हणताय. तेही परेशान होती तर असं का? उठ बे राड्या. काऊन बे आल्यावर तुम्ही लग्न मोडल्या माझ्या ना, आता विचारता खाऊन दे म्हणून. पडेल का करू? मस्त पेलो नाव आपला 14 किलो. बापरे. अजून आहेतच खिशात. अजून आहेत. काले पेटत बे तू एवढा ना. मुझे पीने का शौक नहीं, पीता हूँ बायको भेटने को. अरे बापरे, मरशील का कावशील बे? बायको ना आले टेन्शन घेतोस. दे बोरं खाऊ दे, मरू दे. दर खा. बायको भेटत हे जर चकना खा तू. घेऊन जर तुला बायको भेटत असेल तर हे चकना खा तू. राहुल मी का म्हणतो, एक माझ्या डोक्यात प्लॅन आहे. कोणता बे? मी आजकालच्या पोरी नाही का शिकून आहेत. आपल्या ढाड्या 10वी पास म्हणून याला कोणी पोरगी देत नाही. हो बरोबर. कस करू नका काहीतरी. हो बिलकुल. घराकडे जाऊन आपण डिस्कस करून टाकून काहीतरी. हो आकाश भाऊजी 10वी पास आहे ना? हो एक काम करा ना, त्यांचा 17 नंबरचा फॉर्म भरून डायरेक्ट 12वीचा पेपर देता येते. अरे वा, आजपर्यंत मला वाटत तुला डोका नाही. तू तर चांगलीच हुशार आहेस. आता समजलं ना? सर हा फॉर्म आहे. सर कुणाचा आहे? सर हा आकाश पाटीलचा आहे. आकाश पाटील कोण? बघा नाव आकाश यशवंत पाटील. 12वीचा 17 नंबरचा फॉर्म भरायचा आहे. असं का? बरं प्रकाश हे बघून घे यांचं काय आहे. मी कामामध्ये आता आकाश हमाली करते सर. अजून परीक्षेला बसताय काय? तो चालू दे ना, काय आहे त्याच्यामध्ये. बरं ठीक आहे, मी बघू. त्यांना इंटरेस्ट आहे ना. बघ काय येऊ सर मी. ठीक आहे. चल चल चल. काय करतायस? अबे खुश खबर आहे, खुश खबर. काय करतास तू? चल लवकर. काय करतास का झाला? अबे माहित झाली का? खुश खबर आहे, खुश खबर. बस 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 बस.
निकाल लागला ना, आताच पावलो मी. कोणाचा? धाड्याचा. का झाला बे? धाड्या पास झाला. त्याले 45% आहेत. 45 तर काही किती राहिला? किती राहतो? 5 झाला ना. बस झाला. बस जबरदस्त काम झाला. त्याले सांगून आता संध्याकाळी सांगून गेला. कुठे आहे तो? काय पत्ताच नाही. दिवसभर कुठे गेला असेल गंडा बिंडावर. साला जात राहते इकडे तिकडे फिरायले. पण त्याला तर माहित राहिलं पाहिजे आज निकाल होता. भोसडीच्या कामावर गेला. बाई आहे त्याला माहित होता का नव्हता? मला नाही माहित त्याला माहित होता. पेपरला आला होता आज सकाळी. मी वाचलो होतो ना आज 12वीचा निकाल आहे म्हणून. तो भेटला नाही का तुला सकाळी? नाही भेटला तो. मीच पाहिलो आणि आता तुझ्याकडे तसं झालं धावत. नाही तर मी त्याला सर एक काम करून त्याला सरळ सांगू की फोन लावून? त्याला आपण एक सरप्राईज देऊन. ठीक आहे, सरप्राईज देऊन ना त्याच्याकडून पार्टी घेऊन सरळ भेटून का त्याला? हो. तो आज रोज नाही का मोवाची आपण आता बियरचा जुगाड करून त्याच्याकडून. ठीक आहे ना. पण पैसे असतील का त्याच्याकडे? राहील गहाण कोटी तरी. ते गहाण का? त्याला कोण गहाण ठेवते? कोणताही काम कराल ना. ट्रॅक्टरवर जात आहे हमाली करायला. तो दारू पिणं बंद केला का? बंद केला. बरं दारूचा नाही. आपण त्याला बढिया सिटी हार्ट मध्ये आपल्याला जेवण चाल म्हणून. ठीक आहे. बरं चल मग. चल निघून आता. आज बहुत बढिया झाला यार. देवा बाद झाला मित्र आमचा. मित्र रिझल्ट लागला तुझा. आजच स्वतः रिझल्ट. हो का? काय पास झाला तू. मेहनत आता कामात आली. आता एक काम कर. नुकताच महाराष्ट्रात 17,000 पोलीस भरती निघणार आहे. तुझी तयारी ठेव. जमल का मध्ये? जमते ना. माझ्या आपण कोंबडे बाजारात जातो धावला असतं का? तुमची पेटी तुम्ही होत्या पोरगी भेटते तुला. ते किती जागा निघणार होते? मला 17,000 निघणार. तरी तुझा नंबर लागू शकते. ठीक ना. चल मग. अरे मित्रांनो 12वी पास झालो. घ्या केले. 12वी पास झाला भाऊ. हा सर. मी राहुल बोलतोय. सर राहुल चिंचवार. आमचा एक मित्र आहे सर. आत्ताच नुकतं 12वी पास झालाय. कुठल्या एक्झाम साठी? पोलीस भरतीसाठी सर. बरोबर ठीक आहे. पोलीस भरतीची नवीन बॅच चालू आहे आपल्याकडे. सर थोडासा पैशाचा प्रॉब्लेम आहे तर थोडंसं पाहून घ्याल सर. आर्थिक अडचण आहे. त्याला आपण जे आर्थिक अडचण असतील किंवा जे अतिदुर्गम भागातले विद्यार्थी असतात आपण त्यांना नेहमी सूट देत असतो. काळजी करण्याची गरज नाही. त्याची स्वतःची मेहनत आपण त्यांच्याकडून करून घेऊ. तुम्ही त्याला नक्की घेऊन येऊ शकता अकॅडमीला. आपल्याकडे तशा विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये किंवा अर्ध्या फीजमध्ये त्यांना आपण चान्स देऊ. अनाथ तर ठीक आहे. एक काम करून घ्याल. त्यांना आपल्याकडे येऊन घ्या. त्यांची फिजिकल शारीरिक वगैरे आणि जे काही लेखी वगैरे जे असेल ते आपण पाहून घेऊ. आणि काही जरी आर्थिक जरी अडचण झाली पैशाची वगैरे तर काही काळजी करायची गरज नाही. मी आहेच त्याच्यामुळे. सर मी तुमच्याकडे कधी घेऊन येऊ त्याला? मग नक्की उद्याला घेऊन येऊ शकता तुम्ही आणि कंटिन्यू करू शकता क्लासमध्ये. हा ठीक आहे सर. हा चला ठीक. सर बाय सर. नमस्कार सर. सर हा याचीच ऍडमिशनसाठी मी फोन लावला होता तुम्हाला. अच्छा पोलीस भरती. हा सर. तयारी आहे मग यावर्षी लागायची. बरं दोघी तुम्ही यांचे रिलेटिव्ह? हा सर. याचा मित्र आहे. तुला छान अभ्यास दिसते आम्हाला. नाही आपल्याला चांगला तयारी करून घेते. सर ह्याची तर आम्ही 12वी 17 नंबरचा फॉर्म भरला होता आणि तो पास झाला. काय हरकत नाही. बसा. नाव काय तुमचं? आकाश यशवंत पाटील. अभ्यास करण्याची जिद्द आहे मग? हो बिलकुल. म्हणजे नेमकं कायसाठी तयारी करून राहिली पोलीस भरती? म्हणजे नेमकं काय वाटतं तुम्हाला? तसंच आतापर्यंत सगळे मनाचे काही काम नाही करत. शेतीच्या वर्षावर काय करशील. बरोबर. ठरवलं मी की आता काहीतरी करून दाखवायचं. बोला. तर माझी अशी इच्छा आहे. आता मी शेती करतो. आत्तापर्यंत करत होतो आणि तसंही आता मुलगी बघत होतो. मुलगी बघता मला नुसता शेतीसाठी कुणी मुलगी दिली नाही. त्याच्यामुळे आता आम्ही जिद्द तयारी केली की आता आपण काहीतरी करावे शेतीसोबत.
तर पोलीस भरती असं विचार केले. याला पोलीस बनायचं आहे, कारण यानं शेती करूनही काही झेंडे नाही काढलाय, तर कोणी पोरगी देतच नाही याला. हा पोलीस बनवून आता याला आम्ही मागे लागलो. तुषार आहे ना आमचं मित्र, माहीतच आहे तुम्हाला, तो आणि मी त्याच्या मागे लागलो. आता तो पोलीस भरतीचा फॉर्म भर, पण आम्ही 17 नंबरचा फॉर्म भरून आता याला पास झाला 12वी. तर 12वी पास झाला. मी म्हटलं सर स्वप्नील मडावी अकॅडमी आहे, तिथं आपण ॲडमिशन करू. आम्ही तुमच्याकडे आलो, तर हा पोलीसमध्ये लागला तर याला पोरगी मिळेल या आशेने आलो. कसं आहे सर माहीत आहे का, आज पॉवर आहे. कसं आहे, पोलीस बनले म्हणजेच तुम्हाला मुलगी भेटणे काही असं नाही राहत. आपण पोरीसाठी नाही पण स्वतःसाठी करतो. स्वतःसाठी बरोबर आहे. तुम्हाला पोरी बरोबर भेटतीलच. एक चांगली गोष्ट आहे तुम्ही अकॅडमीपर्यंत आले. 101% तुम्ही येणाऱ्या आगामी काळात तुमच्यात जिद्द आहे, तुमच्यात एवढं लांबून आले, नक्की तुम्ही चांगला प्रयत्न केले आणि जर आले तर येणाऱ्या काळात तुम्ही चांगला पोलीस विभाग किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही सेवा देऊ शकता. तुमच्या जिद्द आहे. तुम्हाला एक पोरगी घ्या, 1000 पोरांची लाईन लागून जाईल, एवढा मात्र नक्की आहे. पण सर आता यायचं कधी आपण इथे अकॅडमीमध्ये राहायला कधी पाठवू? उद्यापासून तुम्ही येऊ शकता. उद्यापासून कसे? नस नस में तू जोश जगा, कुछ भी नहीं आसान यहाँ, अपनी राहें खुद ही बना. मेहनत कर, पसीना बहा, रुकना और थकना है मना. जीत न चाहे कर तू यहाँ, कर खुद को तैयार जरा. Get ready to fight. Get ready to fight. पासून 5 पर्यंत किती संख्या असतात? 1 पासून 5 पर्यंत एकूण संख्या किती आहे? सिंपल क्वेश्चन आहे. किती आहे? ठीक आहे बघा, 1 पासून 5 पर्यंत पहिली संख्या कोणती? 1. पुढची सगळ्यांना लागणार. चला नेक्स्ट क्वेश्चन. किती नंबरचा आहे? अरे पोलीस भरतीची लिस्ट लागली. पोलीस भरती मेरिट लिस्ट. आकाश पाटील, आकाश पाटील, आकाश पाटील, आकाश पाटील, आकाश 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 पाटील, आकाश पाटील. यस, मित्र आपला पोलीस झाला. त्याला सांगतो आता. हे काही वेळ आहे का पोरगी पाहायला जायची? जाऊ ना ते मस्त भेव लागते. पहिलेच सांगत. नमस्कार भासाजी. नमस्कार जी. नमस्कार. नाही मित्र, एवढा उशीर कसा? बंदोबस्त लागला होता जी ड्युटी आमच्या मित्राची, त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला यासाठी. बरं बरं बरं. ए रुपेश, अरे पाहुणे आले मग. हो या. चला या. चलिए या. नमस्कार जी. नमस्कार. अरे 6 वाजले ना, माझ्या टाइम आहे. आता कसा मॅनेजमेंट करायचा? काम कर, आपल्या मामासोबत बोल. हो, त्या राहुलला सांग, तुझ्या मामाजीला बोलायला. मला उशीर होते ना जायसाठी. राहुल, त्याची गिनती आहे म्हणते. गिनतीचा टाइम आहे ना, मग आता ड्युटीवर मामाजी सोबत बोलून बोल ना, लवकर मुलगी दाखवा म्हणून. अजी मामाजी, थोडसा लवकर करा ना, याला गिनती आहे. थोडा लवकर पोरगी दाखवा ना. रुपेश, अरे आता आपण कसं करू? आपली पोरगी तर घरीच नाही आहे.
हा? ते कुठे पळाले माहितच नाही, पण यांना आता आपण का जबाब देऊ? हे तर लोक पोरगी दाखव म्हणत, कसा करून बघतो बाबा. हे पोरगी आपल्याला तोंड दाखवण्याला काही गावामध्ये ठेवलेलं नाही. बरोबर बोललास. आता करून कसे हा यायला तर हे तर म्हणतात का पोरगी दाखव. अरे करा, अरे बापू कसा करायचा म्हणतो ते सांग. मी का म्हणतो बापू, आपल्या गावात तो राहते ना पुरुषा बायल्या, त्याले बनवून का पोरगीला दाखवू का पाहुण्याला? नाही बाबा, लाता खाची पाळी येईल आपल्यावर. अरे हो, तेही बरोबरच आहे. आपली बदनामी होऊन जाईल. आता कसं करू म्हणतो? पाहुणे येऊन तर बसले, आता काहीतरी करावं लागेल आपल्याला. हो, काहीतरी कल्पना डोक्यात आणल्याच पाहिजे नाही का बापू? मी का म्हणतो, बाबाले नाही का इकडे बोलव, आपण चर्चा करू तिघजण. ठीक आहे ठीक आहे. दादा इकडे ये का थोडसा. काय बाबा रुपया, आता यायला मी सगळा सांगून देतो. 2 जोडे खायची तयारी असेल तर हो म्हण. आता खास लागेल. हो, आता खाऊन घेऊन का करते? आपली पोरगी बदमाश, हात धरून दुसऱ्याचा पराली. आता त्याला तेच तर सांगायला लागल. बरं मंडळी, माझं थोडं ऐकून घ्या. आता तुम्ही आल्याच आहात तर तुमचा आम्ही आता तुम्हाला आमची मुलगी दाखवू शकत नाही, कारण आमची मुलगी कुणाचा तरी दुसऱ्याचा हात धरून पडाली आहे. मिलानं जागेवर आता मला माफ करा, आलाच आज तर जेवण करून जा. का पागल बिगल समजता का आम्हाला? जेवण करू म्हणता? पोरगी नाही दाखवल्या काय नाही, तुमच्या घरचं जेवण नाही, पाणी नाही पिऊन आम्ही. चल रे. अबे क्या, शेतकरी होतास तरी पोरगी नाही, पोलीस झालास तरी पोरगी नाही, मोंजा नाही मोंजा. चल ती पोरगी पायता काच यायला मध्येच पाय नशीब गांडू मोंजा. नशीब गांडू तर का करून पाडू? पोलीस बनते. नमस्कार मित्रांनो. नमस्कार. मी राहुल चिंचवार. मी तुषार मडावी. आम्ही नवीन व्हिडिओ घेऊन येतो तुमच्या प्रेमा खातीर. आणि युट्यूब चॅनलला राहुल बी चिंचवार लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद.